नमस्कार मंडळी, मी आता एका शेतकऱ्याला भेटायला चाललो आहे. हा शेतकरी राहतोय एका दुर्गम अशा ठिकाणी, दुर्गम भागात, ज्या ठिकाणी गाडी वगैरे जात नाही. म्हणजे चारचाकी वगैरे असं किंवा दुचाकी वाहनसुद्धा जे असतं ते दुचाकी वाहनसुद्धा त्याच्या घराजवळ जात नाही किंवा शेतात जात नाही. त्यामुळं हा शेतकरी प्रामुख्याने सांगायचं म्हणजे पूर्वी गावात राहत होता, पण आता त्यानं 10-12 वर्षापूर्वी गाव सोडले आणि गाव सोडून त्यानं प्रगती केली. तर हा शेतकरी म्हणजे आपटे गावातील शरद चव्हाण या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यानं कशी प्रगती ही केलं पाहायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे दुर्गम भागात राहून त्यानं फुलबाग फुलवली आहे. फुलांची शेती करतो तो आणि फुलांची शेती करून आपला उदरनिर्वाह करत आहे. एकूणच त्याच्या कार्याला मी सलाम करतो. महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा त्यानं जो निर्णय घेतला, गावात घर असतानासुद्धा आपल्या आईवडिलांना घेऊन तो शेतात गेला आणि तिथं दुर्गम भागात ज्या ठिकाणी वाहन वगैरे जात नाही अशा ठिकाणी जाऊन तो राहिला. त्यानंतर त्यानं जी काय प्रगती केली ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. मंडळी, 4 पैसे कमवायचं म्हटल्यानंतर असे काहीतरी वेगळे निर्णय घ्यावे लागतात. बऱ्याच वेळा ऐकायला मिळतं की पैसे कसे कमवायचं किंवा काय इथं करता येत नाही, अशी बरीच कारणं लोक सांगत असतात. तेव्हा ह्या तरुण शेतकऱ्यानं जो निर्णय घेतला खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यामुळं मी या शेतकऱ्याचा व्हिडिओ करणार आहे. त्यानं शेतीत फुलांची बाग कशी फुलवली, त्या फुलबागेतून तो कसा पैसा मिळवतो, हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे या शेतकऱ्यानं कशी प्रगती केली यासंबंधीच्या तुम्हाला काय यासंबंधीचे काय प्रश्न असतील किंवा असे काय आणखी काय शेतकरी असतील त्याची मला माहिती कमेंटमध्ये द्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. नमस्कार मंडळी, हा आपटे गावचा शिवार आहे आणि या शिवारात फारशी लोक कोण राहत नाहीत. आणि आता मी एकदम खाली आलो आहे, गावाच्या खाली हा शिवार आहे. आणि इथं काही छोटी छोटी घरं बांधलेली आहेत किंवा जनावरांचे गोटे आहेत. आणि इथूनच काहीतरी साधारणपणे ते जे शरद चव्हाण शेतकरी आहेत त्यांच्या आपण शेताकडे चाललो आहे. जवळपास इथं कुठंतरी आहे. मी आता शोधायचा प्रयत्न करायला लागलो आहे. आता बघूया त्यांचं शेत नेमकं कुठं आहे. तर मंडळी, हा पूर्णपणे डोंगराळ भाग आहे, अतिशय दुर्गम भाग आहे. या ठिकाणी कोणतीही गाडी जात नाही आणि या ठिकाणी पूर्णपणे शक्यतो झाडेच आहे. आणि अशा ठिकाणी कोणीही मदतीला न येणाऱ्या ठिकाणी हे शेतकरी राहत आहेत, शरद चव्हाण. आता बघूया नेमकं ते कुठं राहतात. मला पण माहीत नाही नेमकं त्यांचं घर. मी आता शोधायला लागलोय. चला तर आपण असंच पुढं जाऊ. तर मंडळी, आता आपण जवळपास पोचायला लागलोय. मला आता वरून इथं फुलांची बाग, फुलांचा माळा दिसायला लागलाय. आता आपण त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करूया. हे बघा, एकदम मस्तच इथलं चित्र दिसायला लागलंय. मी आता त्यांच्या घराकडे कुठनं जायचा मार्ग आहे शोधायला लागलोय. या ठिकाणी मंडळी कोणीही नसते आणि अशा ठिकाणी ही शेतकरी राहिलेले आहेत. तर फायनली मंडळी, मी या बागेजवळ आलोय. इथं आल्यानंतर अतिशय म्हणजे अतिशय भारी वाटायला लागले मला तरी. ह्या शेतकऱ्यानं इथं येऊन जी फुलबाग फुलवली ती बघितल्यानंतर माझं अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटलंय. तर मंडळी, हा अतिशय दुर्गम भाग आहे. हा पावनगड आहे वरच्या बाजूला आणि इथून वरती या गडाच्या आपलं पन्हाळगडाच्या खाली आमचं आपटे गाव आहे. आणि आपटे गावच्या खाली हे डोंगर भाग आहे थोडा आणि त्याच्या खालीच ही शेती आहे. आणि अशा ठिकाणी हा शेतकरी एकटाच येऊन राहिलेला आहे. तर मी आता शेतामध्ये त्या पोचलोय. आगाय आहे, जबरदस्त एकदम झेंडू आहे. पिवळा झेंडू आहे. एकदम खतरनाक वाटायला लागले मला इथं आल्यानंतर. एकदम गोल झेंडू आहे आणि त्यांनी पाण्याची अशी ठिबक सोडलंय, पाण्याचं सोय केलेली आहे ठिबक सोडून. बरं, कुणीकडे गेलता? कुणीकडनं जाऊन आला? काय काय घेऊन गेलता आज? फक्त भाजी? बरं, भाजी कुठं गेली असा नेमकी? होय काय?
हे आहेत आता रानाच्या मालकीन आणि यांनाच आत्ता आपण भेटायला चाललो. हे आता काहीतरी शेतातील भाजी विकायला गेले त्या सकाळी आणि 1 वाजा आले आणि त्या घरातनं लवकर गेल्या होत्या. आता आपण त्यांच्या घरीसुद्धा जाणार आहे. सकाळी लवकर घरातनं बाहेर पडून त्या भाजी विकून आता बुट्टी रिकामी घेऊन आल्यात. असा हा शेतकऱ्यांचा प्रवास असते मंडळी. शेतकरी महिला शेत आणि हे त्यांचं शेत. प्लॉट एकदम जबरदस्त वाटला मला हा पाहिल्यानंतर. बरं आता हे शेतकरी आहेत शरद चव्हाण. आता मला वाटतच भेटल्यात शेताजवळ त्यांच्या. आता आपण त्यांचं घर बघून येऊया आणि त्यानंतर आपण त्यांच्या शेतात परत एकदा भेटायला येऊया. हो बरं होय. ते हातात काय घेतलंय मला ते कशासाठी ते शरडास ना कुणी खाल्लेलं म्हणजे डुकरांनी जाळ्यावर पडून टाकल्यात अशा. हा हा वाळून जाते. दिवाळीला केलेली बाग. हा ही समोर दिसते ती दिवाळीत केलेली बाग आहे काय. दिवाळीला चालू झाली. हा हा दसऱ्याच्या आधी लावलेली. दसऱ्याच्या आधी लावलेली काय. गौरी गणपती झाल्यावर लावलेली. बरं आता ही पाईपलाईन नेली कुठनं कुठं आल्या काय म्हणायचं. ही ह्या पियासाठी पाणी. प्यायसाठी पाणी काय. हा हा आणि हे आता हे गवत रचून ठेवलंय कोणाच म्हणायचं होळी कदमांची आहे काय. आणि तुमचं घर कुठलं म्हणायचं. आमचं हे सगळं आमचं. आता हे आपण शरद चव्हाण शेतकरी त्यांच्या आता आपण घराजवळ चाललोय. त्यांचं मी घर दाखवतो. इथं कोणी नसते मंडळीने अशा ठिकाणी यांनी हे घर बांधलंय. दोघंही पती पत्नी आता बाहेरून आले. हे शेतकरी आहेत ते आता कोल्हापुरातनं फुलं विकून आल्यात आणि वहिनी त्यांच्या शेतातली भाजी विकून आता घरात परतल्यात. साधारणपणे 1 वाजायला आले. असा यांचा रोजचा दिनक्रम असते जवळपास. आणि इथं मस्तपैकी एक आंब्याचं झाड सुद्धा त्यांनी लावलंय आणि त्याला मोहर पण एकदम भारी आलाय. आणि या ठिकाणी त्यांचे आई वडील पण आता मला बसलेले दिसत आहेत. जनावरांचा शेळ्या सुद्धा आहेत इथे. बरं काय काय चाललंय निवांत. हा 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 घेतलाय घेतलाय. आणि ह्याच्या शाळेचं कसं करताय. हा आणि दुसरं कोण मुलं असतं याला किती मुलं म्हणायचे. मला 3 मुलं. 3 मुलं. बर दुसरी 2. एक हॉस्टेल आहे. हा मुलगी बादेवाडीला असते शाळेला. बादेवाडीला. हा हा बरं मी आता तुम्हाला या ठिकाणी 3 शेळ्या पाळलेल्या आहेत त्या आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता जनावर त्या या शेळ्यांना त्यांनी शेतातला भुईमुगाच्या जाळ्या आणून घातल्या खायला आणि छोटस वासरू पण आहे. किती म्हटलं 8 डोर आहेत काय. कुठं आत आहेत काय ती. आणि या ठिकाणी त्यांचा हा जनावरांचा छोटासा गोठा आहे. 1 2 3 आणि मशीन ना कडबा कुठे आणि आणखी बाकी कुठं आहेत. नाही 3 आहे आता सध्या एवढी 3 आहेत का. आमचं मशी किती झालेली. बर बर. हे फुलासाठी लय काढून चालत नाही. फुलामुळे जमत नाही बाकीचं करायला. हा हा हे मसाल्याचं आहे. होय काय. आता हे तर तुम्ही पेरवाची हे झाड खायला लावल्यात. हे वालपासी म्हणून मसाल्याचं. हे झाड. हा मसाला 1 नंबर मसाला. मसाल्याचं काय नाव याचं. वालपासी म्हणून. वालपासी. बर बर. बरं याचा काय उपयोग होते म्हणा. मसाला आपल्या कशाला पण वापरायचा. भातात आमटीत वगैरे घालायला असं. चटणी हा करताना. आणि हे पुढं कसं आहे. हे वेलदोडे. वेलदोड काय. पान. हा हा तर मंडळी ह्या मसाल्याचं त्यांनी मला नवीन पान एक दाखवलं या झाडाचा आता तोडून. वास सुद्धा एकदम मस्त आणि वेगळा असा येतो याला. हा पानाला वास एकदम जोरात आहे. होय ते सफरचंद. सफरचंदाचं कुठं आहे म्हटलं. खायला. हा हा बरोबर बरोबर. आणि इथं ह्याचं पण झाड दिसते मला काय ते आपला सफरचंदचा आहे. कढीपत्ता. हा कढीपत्ता बरोबर. आता मी तुम्हाला या शेतकऱ्यांचं जुनं घर दावतो आणि तिने लागूनच नवीन घर बांधलेलं आहे स्लॅब टाईप. थोडक्यातच दाखवण्याचा प्रयत्न करतो. अशा ठिकाणी ते येऊन राहिले होते
त्या ठिकाणी चूल वगैरे मांडलेली आहे. मी जेव्हा या शेतकऱ्यांच्या घरी आलो तेव्हा त्यांनी मला एक थंडगार लिंबू सरबत पिळून असा सरबत दिला होता. त्याचा मी यथेच्छ आस्वाद घेतला. आता या ठिकाणी पाईपलाईनचं काही साहित्य पडलेलं दिसून येतंय. रानात इथं आल्यानंतर एकदम भारी वाटलं मला. आणि दारापुढं अशी नारळीची काही झाडं पण लावल्यात. आणि आता थोडीफार त्यांनी भाजीपाला पण केला आहे. त्या कोपऱ्यात छोटंसं शेत आहे त्यांचं. आणि या ठिकाणी काही मिरच्या पण लावलेल्या दिसून येतात. आणि काही वांग्याची झाडं पण लावलेली आहेत. बघा शेतकरी शेतात काय काय व्याप करतोय, कोणकोणती पिकं घेतोय. दोघंच पती पत्नी आहेत आणि त्यांच्या सोबतीला वयस्कर आई वडील आहेत. आणि ही बघा चिकूची बाग. भरपूर म्हणजे भरपूर चिकू लागल्यात. अक्षरशः फांद्या लगडल्यात. बरं दादा तुमचे विहीर दाखवताय आता मला. हां जवळच आहे का लांब आहे? जवळच आहे का? पण तुमच्या विहिरी किती आहेत तरी? 2 आहेत का? इथून वरती पाणी शेताकडे उडवलंय. हां हां बरं दादा या शेतात आता तुम्ही काय काय केलं म्हणाले? भाजी आणि शाळू केलाय. भाजी म्हणजे पोकळा दिसतोय ना? भरपूर आलाय की. हां हां मग शेतात तुम्ही आता घरची चौघं मंडळी दिसताय आणि चौघं शेतात राबताय. म्हणजे तुम्हाला जमतं कसं साधारणपणे एवढ्या ठिकाणी तुम्हाला राबायला? माणसं मग माणसं तुम्ही याला पाहिजे असली कुठनं घेताय काय? येतात ना? हां आता या शेतकऱ्यांची मी तुम्हाला विहीर धावतो. काटावनं लांबूनच दाखवतो. ही बघा यांनी विहीर खोदलेली आहे. किती फूट खोल आहे तरी दादा? ही 55 फूट खोल यांनी विहीर मारलेला आहे. आता याच्या बाजूलाच काही पक्ष्यांनी घरटी सुद्धा बांधल्यात. आणि समोर रामफळाचं झाड पण आहे आणि त्याला मोठी फळं सुद्धा लागलेली दिसतात. बघा या शेतकऱ्यांनी फळबाग सुद्धा फुलवली आहेत. छोटी छोटी झाडं आणून लावली आणि आता तिथे मोठ्यात रूपांतर झालंय. आंब्याची पण लावलेत काय? हां हां हापूस आणि केशर काय? बर बर पटलं. होय काय? हे बघा रामफळाचं, रामफळ म्हणते त्याला. आणि हे सुद्धा खायला मस्त लागते चवीला. सीताफळाचाच हा एक प्रकारचा प्रकार आहे. 200 रुपये किलो आहे काय? हां बहुतेक आता रानात वांढरा आल्या त्यामुळं हा शेतकरी धावत चालला आहे वांढरा हाणायसाठी. जेवढं नुकसान टाळता येईल तेवढं शेतकरी प्रयत्न करतोय. वांढरं खूप नुकसान करते शेतकऱ्याचं. नमस्कार दादा, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा की. शरद भीमराव चव्हाण. आणि गाव? आपटी. आपटी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर. बरं आता मला एक विचारायचं होतं, तुमचं शिक्षण किती झालंय तरी? मी 10वी नापास. 10वी नापास आहे. आणि बरं तुम्ही गावात राहायला होता आणि गाव सोडून तुम्ही ह्या अशा दुर्गम भागात आला की इथं गाडी वगैरे येत नाही, वाहन वगैरे मोठं येत नाही. आणि इथं पूर्ण अशी पडीक जमीन आहे बऱ्यापैकी, गवती रान वगैरे असं. आणि या ठिकाणी तुम्ही विहीर वगैरे मारलेला, आता मला समजलं, मी विहीर वगैरे मारलेलं बघितलं. आणि या ठिकाणी तुम्ही येण्याचा निर्णय कसा काय घेतला? ते कसं पाणी तर जमीन एका जागेला. हां त्याच्यामुळं आणि फुला शेती असते की येऊन जाऊन चालत नाही. येऊन जाऊन चालत नाही. आणि कसं गाडी येत नाही. हां गाडीवरनं वाहतूक होत नाही, त्यामुळे लवकर उठायला लागते. बरं त्याच्यामुळे इथं राहण्याचं योग्य आहे असं तुम्हाला वाटलं? होय. बरं किती वर्ष झाले म्हटला तुम्ही? 15 वर्ष झाली फुलं चालू. म्हणजे गाव सोडून तुम्ही 15 वर्ष झाली. 15 वर्ष इथं आई वडिलांना घेऊन येऊन तुम्ही या शेतात राहिला. बरोबर. मग सुरुवाती कशी केली नेमकी तुम्ही इथं? सुरुवात आम्ही किती 200-3 झाडं, 200 पिवळी, परत गलांडा 200 असं सुरुवात केली थोडं. तिथून पुढे आता आम्ही वर्षाला 10-15 हजार रोपं लावतोय. कशा कशाची रोपं घेताय? कलकत्ता आणि पिवळा झेंडू. पिवळा हा मला डाव्या बाजूला दिसतोय तो पिवळा. आणि हे आता तुमच्या शेजारी आहे तो? हां तांबडा. कलकत्ता नाव काय ते? भगवा कलकत्ता.
बरं आता याचं नियोजन कसं करताय लागवड करण्यापासून ते उत्पादन काढण्यापर्यंत? लागवड लावली की 5व्या दिवशी घालायची, पुन्हा 15व्या दिवशी घालायची, पुन्हा 1 महिन्यानं. म्हणजे लागवड घालाय हा फुलं लागवड चालू याच्या आधी 3 महिने लागवड घालायची. 3 महिने असं लागवड घालत आहे? म्हणजे 3 वेळा घालायची. 3 वेळा घालायची. हा. परत आळवणी 3-4 करायच्या. आळवणी म्हणजे नेमकं काय? ते बुरशीनाशक, हा परत मुळ्या सोडायचं, हे बायोस्टीन हे सोडायचं बुरशीनाशक. बर. असं आणि मग केमिकल सगळे. फुलाचा तोडा किती महिन्यात किंवा काय चालू होतं? फुलाचा तोडा होतो की ह्या दिवसात होतोय 50व्या दिवशी. 50व्या दिवसापासून 50व्या दिवशी चालू विक्रीला तुम्ही फुलं विक्रीला न्यायला चालू. चालू करताय? होय. हम्म. मग आता ही फुलं नेमकी तुम्ही इथं बाजारपेठ कुठं बाबा एवढी तुम्ही आता कोल्हापूर, उत्पादन घेताय? कोल्हापूरला सिंकोशी मार्केट. शिंगोशी मागतं फक्त हो. कोल्हापूरला नेताय का आणि कोल्हापूर कुठं? कोल्हापूरच. मग गावात वगैरे असं कुठं गावात आसपास? किरकोळ लागेल तेव्हा नेतो की गावात? दसऱ्याला, दिवाळीला. हा मग असं गावात थोडीफार मागणी असेल तर तुम्ही होय, विकताय विकतोय. आणि नाहीतर मग तुम्ही सरळ रोज सकाळी रोज उठून? सकाळी कोल्हापूरला. बरं सकाळी किती वाजता उठताय आणि तुम्ही काय तुमचं नियोजन आम्ही कसं असतं सकाळी शेतात उठतो आल्यावर? 4:30 4:30च्या दरम्यान, बरोबर 4:45ला बागत येतो. बागत येतं एवढ्या अंधारचं? होय, बॅटरीला. आणि मग फुलं तोडायला चालू करायचं? होय, 4:45ला चालू. बरं तुम्ही कोण कोण असते तुमच्याबरोबर? मी मिसेस असते, वडील येतात 6:30 7:45 वाजता, हा आणि आम्ही दोघंच तोडतो. दोघं. मग आता समजा तोडायला घेतलं तर किती किलो रोज फुलं तोडताय काय? आम्ही रोजची 70-75 किलो फुलं तोडतो. 70-75 किलो? किलो तोडतो. आणि मग न्यायची सोय का? न्यायची गाडीवर, नाही तर गाडी नसली तर मग डोक्यानं खाली 3 वजी टाकतो. म्हणजे तुम्ही आता खाली रोड म्हणजे बोरपाडी ठिकाणी बोरपाडी तुम्हाला जावं फाटी. लागतंय होय, आणि डोक्यावर न्यायची ती? डोक्यावर नाही 3 वजी. हम्म. आणि कोल्हापूरला नेऊन कशी विकताय तर तिथं मार्केटमध्ये कसा भाव भेटतो किंवा काय? मार्केटचा काय रेट असेल तसा. आज आता मी 80 रुपयानं पिवळा घातला, भगवा 70 रुपयाने घातला. म्हणजे आता सध्या 80 रुपयानं पिवळा झेंडू आहे तर? माझा 1 नंबर माल मोठा असल्यामुळं 70-80 रुपयाने गेला. माल मोठा आहे म्हणजे काय कसं ठरवत आहे की बाबा तुमचा माल चांगला आहे किंवा माल काय? म्हणजे मार्केटमध्ये कसं व्हरायटी चांगली आणि मोठा माल असेल तर निशिगंधाच्या हाराला, गुलाबाच्या हाराला लागतो, आणि मीडियम बारीक माल असेल तर ते आपलं किरकोळ हारासने चालतो. हा म्हणजे तुमचा हा बऱ्यापैकी साईज आहे चांगली? 1 नंबर साईज आहे. हा हा. त्यामुळं असा मोठा माल आता मार्केटला काय एक दोघांचाच आहे आमचा. तुमचा आणि कुणाचा म्हणताय मग? आणि ह्याचा आहे एक किनीचा आहे. किनीचा एक शेतकरी आहे? त्याचा असं आणि माझा दोघांचाच मोठा आहे. म्हणजे आता समजा तुम्ही मार्केटमध्ये गेला तर विक्री किती वेळ लागतो तुम्हाला करायला तर? आता काय माझा आता ह्यो माल सध्या बुकिंगच असतोय, हा रोज जाईल तेव्हा. हा. म्हणजे व्यापारी घेतात का तुम्ही? हारवाली. हारवाली घेतात काय? मग रोज किती लोक येतात तर तुमच्याकडे? माझ्याकडे 3-4 जण असतील घ्यायला, 3-4-5 जण असेल. म्हणजे हा. त्यांना किती खप असेल बाबा, एक 20 किलो खप असेल तर ते 20 किलो घेतात, 10 किलो असेल तर 10 किलो घेतात. हा हा. असं. म्हणजे असं रोजचं नियोजन असते. हम्म. आणि आता हे नांगरट वगैरे हे जे कसं काय पहिले अगोदर काय कशी आखणी करताय पहिले कामाची? सरी सोडलेली होती, त्यातच आम्ही लागण केली, नंतर पॉवर टेलरनं भरणी केली. हा. असं केलं. आणि आता पाण्याचे हे तुम्ही पाईपलाईन केलं याला? ठिबक केलंय. होय. ठिबक? हम्म. बरं साधारण याला किती खर्च आला तर तुमचा ठिबकला? याला ठिबकला 15-17 हजार रुपये खर्च आला. हा. रोप 10,000 रुपयाची, 10,000? आणि लागवड 10,000 रुपये झाली. 10,000ची? हम्म. म्हणजे आता साधारण किती खर्च आला आता तुम्ही उत्पादन 10, 20 आणि 30-35 हजार रुपये खर्च आला याला. 35,000 तुम्हाला आता खर्च आलाय म्हणताय? 35,000. आता मला एक सांगा, फुल तोडणीपासून आता हे कितवा महिना चालू आहे तरी? हे दुसरा महिना, म्हणजे 2 महिने झाले तेच म्हणा. आणि लावून. दोन महिन्यात तुम्हाला साधारण खर्च जाता तुम्हाला किती रक्कम साधारणपणे हातात आली आहे किंवा कसा काय? कमीत कमी 50च्या आसपास दर लावला तर 1 लाख रुपये राहणार खर्च भागून. हा. आणि दर आत आला तर मग काय 50-60 हजार रुपये राहणार खर्च. राहणार. पण आता तुमची अजून फुलं आहेत, चांगला बहार आहे, होय. की अजून किती महिने टिकतो किंवा काय? हे अजून 1.5 महिना बाग टिकेल. आता 1.5 झालं महिना 15 बाग दिवस टिकेल? चालू आहे. हा. अजून 1.5 महिना टिकेल. म्हणजे उन्हाळा वाढेल की तसं? नाही, कमी? त्याचं आयुष्य 2 महिने आहे. होय काय? 2 महिन्याच्या वर अच्छा, 2 महिने अच्छा. कमीच येते. हा. मग तुमचं हे क्षेत्र किती आहे म्हणायचं आता 22 तुमचं? गुंठ बसते बरोबर. किती? 20-22 गुंठ. 20-22 गुंठ्यात तुम्ही ही होय. झेंडूची शेती केली आता? 2700 रुपये बसलीत माझी. किती? 2700. 2700 रुपये आहेत तरी. बागेत आल्यानंतर मला एकदम भारी वाटलं, एकदम मस्त वाटलं. बरं याचं अंतर किती ठेवलंय तुम्ही सरीचं किंवा हे झाडांच्या मधलं अंतर? 4.25 फूट आहे, आणि असं 1.25 फुटावर लावले. 1.25 फूट, 2.25 फुटावर, आणि एक होल बार करून लावले. बार करून म्हणजे? एक आड असं. मग हे ठिबकचं होल आहे की नाही, हे 1.25 फुटावर आहे. हा. एका जागेला 2 होल समान लावले. एक परत नंतर एका झाडाला 1 होल बार करून पुन्हा 2 झाडं
2 होलाची लावली. अशा पद्धतीने ते नियोजन केलं काय? वारं खेळायसाठी. हा हा. त्यात आणि आता बुरशीनं थोडी बहुत हे झाली अच्छा अच्छा. असं झालं. बरं मला एक सांगा, हे तुमची फुलाची झाडं आहेत ह्याच्यावर रोग वगैरे कुठला पडतो किंवा काय? बुरशीचा ह्याचा म्हणजे करप्याचा करपा रोग ह्याच्यावर जास्त करून असतो काय? जास्त आणि आळी वाळी. थ्रिप्स. बरं ह्याचं मग काय, मग त्याच्यावर काय उपाय म्हणून काय करताय? औषध फवारणी करायची. औषध फवारणी करताय? होय. कुठली औषध वगैरे वापरताय? कुठली कीटकनाशकला कोरोजन वापरतो हा. आपण, किरकोळ हे वापरतो हा. रोगर. हम्म. तर बुरशीनाशकला लुना M45, हा. परत बायोस्टीन, हा. आमिस्टार, बर. परत रोको, हम्म. अंट्राकॉल, आयलाट हम्म. हे औषध वापरतो. बरं आता मला एक सांगा, या ठिकाणी काही फुलाची झाडं वाळलेली दिसतात, बुरशीनं वाळलेत, खाली बुरशी लागली. खाली बुरशीमुळे वाळले काय? हो. म्हणजे झाड असं कुजते म्हणायचं नाही, किंवा खाईनं बुरशीनं बुंदा हे होतो, कुजल्यावानी होतो. होय काय? हम्म. म्हणजे मरत जाते असं ते. बुरशी आता ते पूर्ण झाड वाळलंय. ही वाळले ते 2 झाडे, ही पण लागारले. हा हा. मग ह्याला आता परवा मी एअर गोल्ड म्हणून बुरशीनाशक 1 नंबर आहे हम्म. ते सोडलंय. त्याच्यामुळे काय आता जी मरणार होती ती मेली, तर हम्म. परत काही शक्यतो मरत नाही. हम्म. मग त्या औषधाचा रिझल्ट चांगला आहे तर? रिझल्ट चांगला आहे. अच्छा. वर्षाला मी घालतोय म्हणायचं. बरं याला वानरांच्या पासून संरक्षण वगैरे असं काय? वांढरांच्या काय नाही, फक्त मोरच आता खात्यात. वांढर काय करत नाही. म्हणजे ह्याला जास्त करून त्रास हा मोरांचा आहे. मोरांचा बरं मोर काय करतात नेमकं पानं मला? खात्यात ती शेंडा. म्हणजे ह्या झाडाची पानं आहेत ती खातात? कवळी आहेत आता जास्त खात नाही, हम्म. पण जेव्हा वेळेला बारीक लावली ती कवळी तिथं हे खाली. ही आता इकडं, ही तिकडं बघ कशी आहे आणि ही इकडे कशी आली. हा हा. ही जास्त आता राखण जास्त आहे म्हणून त्यांना इथं जरा कमी खाल्लं. अच्छा अच्छा अच्छा. नाहीतर पाक बुक्काबाड ह्या इथवर काही येऊन हा इकडं बऱ्यापैकी नाही आहे, पण इकडं चांगलं आहे झेंडू तुमचा आलाय. ह्यांनीच हे केलं. हा हा. सुरुवातीला आम्ही 4 टावडी शेणखत घातलेलं उन्हाळ्यात. हम्म. उन्हाळ्यात शेणखत घालून मशागत करून सोयाबीनचं पीक भुईमूग थोडा केलता. हा. असं करून. बरं महत्वाचं एक विचारायचं राहिलं, ही जी फुलं आहेत हिची रोपं वगैरे तुम्ही कुठनं आणली होती की? मी ही सांगाव म्हणून सूरज माळी म्हणून आहे. कुठं आलं सांगावे? कागल सांगाव. कागल सांगाव. हम्म. तिथून आणली होती होय नर्सरीतनं? होय. कशी भेटली ती किंवा काय? मला पिवळा झेंडू ₹2.80 मिळाला. एक रोप? 1 रोप. हा. आणि हे ₹1.80. ₹1.80. हम्म. मग साधारणपणे दोन्ही मिळून कितीची आणली तुम्ही रोप म्हणायची? 2800 रोपं आणलीत मी. 2800 रोपं? 7,000 वर काहीतरी पैसे झाले. 7,000 आसपास झालं होतं. हम्म. बरं. आणि त्याच्यातनं आता तुम्हाला किती रुपये मिळाले म्हणायचे तरी? आता मी बघूया की आता कसं आतापासून माझं झाले की 40,000-45,000 रुपये झाले आतापर्यंत? 15 अच्छा. म्हणजे ह्यातनं तुम्हाला आर्थिक उत्पन्न बरं मिळते म्हणायचं काय? दर चांगला भेटला की आर्थिक उत्पन्न चांगले मिळते. बरं दर कुठल्या महिन्यात किंवा तसं कधी काय मिळतो नसतं. काय? माल कमी आला हा. की दर वाढतो, हम्म. आणि माल वाढला की सीझन लागत नाही त्याला, हा. दर पडतो आपोआपच. काल आपोआपच. आता माल नव्हता, हा 70-80 रुपयानं गेला. हा. असं झालं. म्हणजे मोठा पण माल चांगला तेजीत गेला आणि बारीक मिडियम होता लोकांचा तो पण तेजीत गेला. काल मालच नव्हता. आणि आज मालच. 20 रुपये मार्केट झालं. म्हणजे ह्याच्यात काय दराची अशी फिक्स शाश्वती नाही? शाश्वती नाही होय. हा. काल आज 20 रुपये मार्केट झालं मग झेंडू हम्म. मोठ्या म्हणजे बारीक मालाचं, मिडियम माल. हम्म. त्याच्यामुळे मालाचं काय हे सांगता येईल. बरं आज किती रुपये मिळवले म्हणायचे तरी साधारण? माझे 5,000 रुपये झाले. 5,000 रुपये? हो. किती किलो फुलं नेली ती म्हटलं? 70 किलो नेलेली मी. 5,000. 72 किलो झाले. हा. 5,000 रुपये झाले. बरं एवढं मिळवण्यासाठी तुम्हाला आता तुमच्याबरोबर तुमची आई, वडील, वडील, मी तुमची आणि पत्नी मिसेस. एवढी 4 जण राबताय. दोघंजण. बरं बाहेरची पण कामगार घ्यायला लागत असतील येतात की होय. भांगलणी ह्याच्यात एका भांगलणीला होती की बाहेरली माणसं. ना? मिळतात का बाहेरची लोक? मिळतात. बरं आता मला एक सांगा, तुम्ही गाव सोडून इथं शेतात राहायला आला, हा निर्णय तुम्हाला योग्य वाटला का कसं काय? आम्हाला योग्यच वाटतं, कारण की आमची सगळी कामं होते ना लवकर उठून. हा. परत वर जायला काय वाहन नाही, इथून चालत जायचं 8 वाजता रात्री घरला, सकाळी 5 वाजता यायचं. म्हणजे गावात राहायला तर तुम्हाला इथं येऊन शेती करायचं होत नव्हतं? होत नव्हतं नाही, हा. कारण की आम्ही रात्री घरला जाणार 9 वाजता, सकाळी येणार 4 वाजता 5 वाजता असं. हा. त्याच्यामुळं आमचं आर्थिक दृष्ट्या तोट्याचा भाग? तोट्याचा भाग होता. हा. आणि म्हणून तुम्ही मग असं शेतात होय. येऊन राहिला? मग सणाविनाचं आम्हाला जेवणच मिळायचं नाही लवकर, होय. कारण बायका घरात राहिले की आम्हाला जेवण कोण आणून देणार, हा. असं व्हायचं. मग इथं असलं की सणवार असला तरी इथल्या इथं आम्ही केव्हाही जाऊन जेवू शकतो ना, बरोबर बरोबर. असं आहे. तर गावातनं तुम्ही शेतात राहायला आला आणि हा निर्णय तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे. फायद्याचा ठरला
आणि निर्णय योग्य तुमचा आहे, अतिशय योग्य आहे. अचूक ठरला. आणि कसं गावात आमच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे. हा हा. इथं काय पाण्याचा प्रश्न किती पण हे करा, खर्च करा, हम्म. त्यामुळे विहिरी मारल्या तुम्ही स्वतःच्या. बोरचं पाणी प्यायला भरपूर आहे. हा. शेतीसाठी तुम्हाला मुबलक पाणी आता आहे. आता आहे, फक्त हे एप्रिल मे 2 महिने जरा कमी पडते. हा, म्हणजे अगदी लास्टला. जनावरांवर भरपूर भागते. हा. म्हणजे आता तुम्ही हळूहळू प्रगतीच्या दिशेने आहे तर. हो हो. बरं, मला एक महत्त्वाची माहिती विचारायचं राहूनच गेलं. ही जी फुलशेती तुम्ही फुलवायला लागला, ही शेतीची आयडिया तुम्हाला कोणाकडनं आली, कशी घेतली तुम्ही तरी? आमचे 7व्या गावात एक पाहुणे, त्यांचं पहिल्यापासूनच झेंडू हा. लॅडिओचा हे होता. हा. तिने आम्हाला फुलाची प्लॉट होते. हा हा. तिने सांगितलं लावून बघा एकदा, हा. चांगलं उत्पन्न मिळेल. बर. त्यापासून आम्ही लावायला चालू केलं. मग त्यापासून लावायला चालू केलं ते आज तर काय चालूच आहे. 2009 सालीपासून चालू केलं. 2009 पासून. मग आतापर्यंत ही झेंडू सोडून कुठली कुठली फुलं घेतलीत मला? गलांडा केलाय, एक वेळेस हे केली, शेवंती केलेली. हा. आणि गुलाब केलता 4-5 वर्षे. गुलाब पण करून बघितला. हा हा. त्याला पाण्याचा पुरवठा भरपूर लागतो. पाणी कमी पडलं की माल डिम पडतो. हा हा. माल डिम पडला की गिराईक जास्त नाही, म्हणजे दर मिळत नाही. दर मिळत नाही. असं म्हणून आम्ही ते बंद केलं. मग जास्त फायदेशीर तुम्हाला अगदी स्वस्तात मग. हा. चांगला आहे झेंडू अगदी परवडण्यासारखा आहे. तुमच्या अगदी कष्टाच्या मानाने तेवढंच सगळं चांगलं. करण्याला लायक आहे. तर मंडळी, तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा असा सांगायचा होता की जर या तरुण शेतकऱ्याने वेळीच जर गाव न सोडण्याचा निर्णय घेतला नसता तर तो आपली शेती व्यवस्थित करू शकला नसता. आपल्याबरोबरच त्याच्या कुटुंबाचे पोट भरू शकला नसता. ज्या पद्धतीने वेगवेगळ्या फुलांची शेती करू लागला तसा तो अनुभव घेऊन स्थिर झाला. स्वतःच्या पायावर उभा राहिला. त्याची जिद्द, चिकाटी आणि स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिल्याने तो आज जीवनात यशस्वी झाला. स्वतःबरोबर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगल्या पद्धतीने बदलू शकला. आता हा शेतकरी 1000 रुपये कमवू शकला, कारण त्यासाठी कष्ट करण्याची तयारी त्याने आजही ठेवली आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर शिक्षण न घेताही यशस्वी होऊ शकतो, हेच या शेतकऱ्याने दाखवून दिलं आहे. तर मंडळी, या शेतकऱ्यानं गाव सोडून शेतात येऊन राहिला आणि अशी ही फुलबाग फुलवली आणि त्यातनं तो आता उत्पन्न घेत आहे आणि त्याचं आता कुठं जे आयुष्य आहे ते स्थिरतावर झालेलं आहे. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.